श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट जवळील एका गावात सावित्रीबाई नावाची साधी श्रद्धाळू स्त्री राहत होती. पतीचे अकाली निधन झाले होते. 2 लहान मुले, घरची जबाबदारी, समाजाचे टोमणे. लोक म्हणत होते आता हिचं काय होणार. पण सावित्रीबाई दररोज पहाटे उठून स्वामी समर्थांचा जप करत असे. एकच वाक्य तिच्या ओठावर असे, स्वामी माझं आयुष्य तुमच्या चरणी आहे. एकदा तिचा मुलगा आजारी पडला होता. औषधासाठी पैसे नव्हते. सावित्रीबाई रडत रडत स्वामींच्या मंदिरात गेली. काही मागितलं नाही, फक्त डोकं टेकवलं. तेवढ्यात मंदिरात आलेल्या एका वृद्ध बाईने तिला विचारले, मुली तुला शिवणकाम येते का? सावित्रीबाई हो म्हणाली. त्या बाईने तिला काम दिले. थोड्या दिवसात तिच्या हाताचे काम सर्वांना आवडू लागले. घरात उत्पन्न सुरू झाला. मुलं शिकायला लागली. काही वर्षांनी सावित्रीबाई आपल्या पायावर उभी राहिली. एक दिवस स्वामी समर्थांच्या मूर्तीकडे पाहून म्हणाली, स्वामी तुम्ही मला काही दिलं नाही, पण माझ्यातील शक्ती मला दाखवली. त्या क्षणी जणू स्वामींचा आवाज आला, स्त्री दुर्बल नसते, तिला फक्त स्वतःवर विश्वास असायला पाहिजे. कथेचा संदेश, श्रद्धा, संयम आणि कष्ट हाच खरा प्रसाद आहे. श्री स्वामी समर्थ.